Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. का काहीचा प्रेम साहेबांवर नसावं, असलं पाहिजे. माझंही प्रेम आहेच ना. कालपर्यंत एकत्रच होतो ना, एकमेकाला आधारच. मला सुरुवातीला निवडून द्यायला पवार साहेबच काय मिळत होते ना. झालं गेलं गंगेला मिळालं, झालं गेलं करेला मिळालं, आणि तिथून सौंदवला वीरेला मिळालं, आणि तू तुमच्या मागेला. मी मला मत केलं नाही आता हे तर बघतो. अरे मग 1 लाख मत कशी झाली असते ही अडक काय कारण पुढंच झालं. आता इथे मला हे खासदारकीला असं झालं, आमदारकीला असं झालं, तुम्ही अगदीच तसं काही सांगू नका. शेवटी सगळे आपलेच मतदार आहेत. हे काय झालं, एका बाजूला आदरणीय पवार साहेब, एका बाजूला अजित पवार. बारामतीकरांच्या पुढे प्रश्न निर्माण राहणारच ना. का काहीचा प्रेम साहेबांवर नसावं, असलं पाहिजे. माझंही प्रेम आहेच ना. पण मी काही राजकीय भूमिका घेतली त्याच्यामुळं हे इतकं बारीक फार चुकीचं आहे. अरे जरा दिलदारपणा वाढवा, मोठेपणा वाढवा, मनाचा मोठेपणा करा. त्याच्यामध्ये आपण कालपर्यंत एकत्रच होतो ना, एकमेकाला आधारच. मला सुरुवातीला निवडून द्यायला पवार साहेबच काय मिळत होते ना. काय वर्णपटक होता मी, हे कसं आपल्याला विसरत. तुम्ही फार संकुचित विचारांचे राहू नका. आपल्याला त्यामध्ये बारामतीकरांचं पूर्णपणे आपल्या, आता तुम्हाला बारामतीकरांनी दिलीच नसाल, माळेगाव कारखान्याला दिली, आमदारकीला दिली, बदल झालं ना बाबा. त्याच्यामुळं मी आता तर मला खासदारकीला जे 42,000 मतं कमी पडली, त्यांनी मला मत केलं नाही आता हे तर बघतो. अरे मग 1 लाख मतं कशी झाली असते ही अडक काय कारण पुढंच झालं. मित्रांनो तसं नसतं. काही माणसं जोडायची असतात. काहींचं काही थोडस चुकलं असेल तर त्याला आणू ना मुख्य प्रवाहात. काय हरकत काय, झालं गेलं गंगेला मिळालं, झालं गेलं करेला मिळालं, आणि तिथून सौंदवला वीरेला मिळालं, आणि तू तुमच्या मागेला. मित्रांनो ह्या इतक्या आपल्याला खूप अजून पुढे जायचंय रे. त्याच्यातनं फार काही आता त्या गोष्टीचा विचार करू नका. ह्यामध्ये 41च्या 41 बारामतीचे उमेदवार, 42 नगराध्यक्ष धरून 42 हे कसे निवडून येतील, आणि 18 नगरपंचायतीचे कसे येतील हे आपण बघू ना. त्यामध्ये त्यांनाही तुम्ही सांगा की बारामतीला जाताना बघताय तसं आपल्याला टप्प्याटप्प्याने जायचंय. आणि आपली तेवढी धमक आहे ना, आपण जे बोलतो ते करतो. आपल्या मनगटामध्ये तेवढी जोर आहे, तेवढी ताकद आहे, ते करायची हिंमत आहे.